नमस्कार मंडळी, आज मी रक्षाबंधन स्पेशल नारळाची बर्फी बनवलेली झटपट आणि सोप्या पद्धतीने बनते ही आणि खाण्यासाठी तर टेस्टीच लागते। 1 वाटी इथं मी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी मी केशर घातलेलं दूध घेतलेलं आहे, साई पण घेतली त्यामध्ये थोडी आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। ह्याला थोडा थिकनेसपणा आला तोपर्यंत ढवळत राहायचं। आता इथे तुम्ही पाहू शकता की आपलं दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे आणि तिथे थिकनेसपणा सुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये मी आता वेलची पावडर टाकत आहे आणि हे सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत। मिल्क पावडर आपण थोडी दुधामध्ये मिक्स करून टाकली तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने टाकली तरी चालेल। मी आता छानपैकी असे मिक्स करून घेते। यामध्ये आपली ह्या पद्धतीने बनवलेली बर्फी ही खूप छान आणि टेस्टी होती। या सगळ्या गुठळ्या मी आता इथे फोडून घेत आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे परफेक्ट मिश्रण तयार झालेले आहे। त्यामध्ये मी आता 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकत आहे आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेत आहे। सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं। हे इथे पाहू शकता तुम्ही, हे इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे सर्व। आता मी ह्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेत आहे। मिश्रण हे व्यवस्थित आपण मिक्स करू। ह्या मिश्रणाचा तुम्ही आता इथे पाहू शकता असा गोळा झालेला आहे, तेव्हा आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण एका ताटाला तूप लावू आणि हे मिश्रण सर्व ह्यावरती पसरूया आणि गरम असतं त्यामुळे आपण कलथ्याने किंवा तुम्ही वाटीने सुद्धा व्यवस्थित स्प्रेड करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता ह्या पद्धतीने मी मिश्रण हे छान स्प्रेड केलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यावरती तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे असतील त्याचे आपण काप करून यावरती टाकूयात। मी इथे पिस्त्याचे तुकडे केलेले आहेत आणि व्यवस्थित त्याच्यावरती सगळीकडे स्प्रेड केलेले आहेत आणि आता मी इथे सुरीने कट करून घेत आहे। मिश्रण थोडं गरम असेल ना तेव्हाच आपण सुरीने कट करून घ्यायचं, मग ते थंड झाल्यावरती थोडं कडक होतं। तुम्ही ह्या पद्धतीने जर फ्रेंड्स वडी केली ना की खूप छान टेस्ट आणि तोंडात टाकताच वितळते। आपण आता हे 1 तासासाठी व्यवस्थित थंड होईपर्यंत ठेवूया। इथे तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर आपली इथे बर्फी किती छान तयार झालेली आहे। एकदम म्हणजे एवढी छान आणि टेस्टी तयार झालेली ना, खूपच छान। तुम्ही इथे पाहू शकताय खूपच छान अशी रक्षाबंधन स्पेशल बर्फी आपली इथे तयार झालेली। झटपट होते, वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच होते आणि जास्त पण इथे पदार्थ लागत नाहीत। डेसिकेटेड कोकोनट लागतं, दूध, साखर, वेलची पावडर, बस याच पदार्थामध्ये आपली ही बर्फी छान अशी तयार होते। खूप छान आणि टेस्टी लागते। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।